Hi. After the introduction of gravitation chapter, we will start the gravitation part. Okay. मग हा फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा डिस्कवर झाला तर याची पण मजेशीर स्टोरी आहे. एकदा गार्डनमध्ये सर आयझॅक न्यूटन बसलेले होते आणि मग त्यांचं आपलं काही एवढं लक्ष नसते पण ते काय सायंटिस्ट जे बुद्धिवाले लोक राहतात तर ते हटके राहतात. मग त्यांचं ऑब्झर्वेशन सुरू होतं की हा ॲपल झाडावरून पडते, हा असा सगळंच पडते, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स पडते. Why it is falling vertically downwards? Why it is not going horizontally? आणि मग त्याच्या डोक्यातला विचारचक्र सुरू झालं न्यूटनच्या. आणि मग सर्वात आश्चर्याची गोष्ट आम्ही तर खूप वेळा पाहिले फळं खाली पडतात, आम्हाला वगैरे काही लोड येत नाही, कशामुळे पडते वगैरे कारण माहिती आहे का? मग का तर मग त्याने काय केलं, याच्यामधनं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशन ही फिनॉमिना शोधून काढली. तर असे ते सायंटिस्ट लोक असतात. तर मग as we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. त्याला अंडरलाईन करायच्या फिलिंग द ब्लँकसाठी किंवा आन्सर इन वन सेंटेन्ससाठी कधीही काम देते. So the gravitation phenomenon was discovered by Sir Isaac Newton. Who discovered? Sir Isaac Newton. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. आणि मग ॲपल ट्रीवरून ग्राउंडवर पडते हे पाहून त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही फिनॉमिनॉन शोधून काढली. ओके, और द फोर्स दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, नॉट फिनॉमिनॉन, इट इज द फोर्स. देन he wondered why all the apples fall vertically downwards. आणि मग त्याचे विचार सुरू झाले की व्हर्टिकली डाऊनवर्ड्स का बरोबर पडतात. आश्चर्यचकित झाला अँड नॉट ॲट अन अँगल टू द व्हर्टिकल. आणि तो व्हर्टिकल अँगलमध्ये का बरं पडत नाही. दॅन व्हाय डू दे डू नॉट फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन, किंवा हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये ते फ्लाय ऑफ का बरं होत नाही. हॉरिझॉन्टल आडवी आणि व्हर्टिकली उभं तर लक्षात ठेवायचं हे पाठच पाहिजे. तर याला व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन असे विचार सुरू झाले. मग ते तो बुद्धी उलगडत गेला आणि मग काय, द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मग त्याच्या लक्षात आलं की जे काही फोर्स आहे तो अर्थनी अप्लाय केलेला त्या ॲपलवर आणि मग रिलेटिव्हली कोणत्याही ऑब्जेक्टवर तर त्याला काय करते तर तो फोर्स अर्थकडे ओढते. सो इट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थकडे ओढते. ॲट एनी गिवन पोझिशन ऑफ ॲट एनी गिवन पोझिशन ऑफ अ फॉलिंग ऑब्जेक्ट, कोणत्याही पोझिशनवर जर समजा फॉलिंग ऑब्जेक्ट असेल तर त्या पॉईंटवर ओके कोणत्याही पोझिशनवर द डायरेक्शन फ्रॉम द फॉलिंग ऑब्जेक्ट the direction from the falling object to the center of the earth is vertically downwards. आणि मग तो फक्त ज्या पोझिशनवरून खाली पडायचा आहे त्याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज इन अ व्हर्टिकल डाऊनवर्ड्स डायरेक्शन. व्हर्टिकली डाऊनवर्ड्स डायरेक्शन नाही तर मग पुढी मारून पाहिजे आणि मग तुम्ही सरळ सीधा का बघून घ्यायचं. हे फक्त नुसतं सांगितलेलं आहे, नक्कीच असं करायचं नाही. ओके, पण आपण जर समजा कोणताही ऑब्जेक्ट जर फेकला, तिरपा फेका कसाही फेका, तर तो ज्या पोझिशनवरून तिथे थांबलेला असेल तिथून तो व्हर्टिकली डाऊनवर्ड्स याच डायरेक्शनमध्ये येईल, कारण त्याच्यावर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला ओढत आहे आणि त्याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ अँड इट इज इन अ व्हर्टिकली डाऊनवर्ड्स डायरेक्शन. त्याला ओढत कुठे आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ द, बट दॅट डायरेक्शन इज व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आणि याच्यावरून मग हे त्याच्या लक्षात आलं. सो आफ्टर मच थॉट, आणि हे सायंटिस्ट लोक आहे आपल्यासारखे थोडी असतात, आपण तर व्हिडिओ बघतो, पण ते बिचारे एखादा घटनाक्रमला पकडलं तर मग खूपच विचार करत राहतात. सो आफ्टर मच थॉट ही कम टू द कॉन्क्लुजन दॅट the earth must be attracting the apple towards itself. आणि मग त्याला हे पाहिल्यावर असं लक्षात आलं की नक्कीच अर्थ काय करत असेल, त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढत असेल.
हे त्याच्या लक्षात आलं. सो he came to the conclusion that the earth must be attracting the object towards itself, and this attractive force must be directed towards the center of the earth. आणि मग जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, जो ओढत आहे त्याला ऑब्जेक्टवर, जो अट्रॅक्टिव्ह फोर्स अर्थकडे ओढत आहे, तर मग तो जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ आहे, दॅट इज व्हर्टिकली डाउनवर्ड्स. So force must be directed towards the center of the earth. The direction from the apple on the tree to the center of the earth is the vertical directions at the position of the apple, and thus the apple falls vertically downwards. मग ज्या पोझिशनवर ऍपल आहे तिथून तो पडून राहिलेला आहे, तर तो त्याची डायरेक्शन व्हर्टिकली डाउनवर्ड्सच असेल, दॅट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असेल. आणि म्हणूनच मग ते असे झिगझॅग मोशनमध्ये कोणतंही फळ किंवा कोणतीही वस्तू वरून खाली येत नाही, तशी पडत नाही. लगेच विद्यार्थी सांगतील आता समर आहे, समर झालेला किंवा शेवटच्या टप्प्यात सर पानं येतात, तर पानाचं वेट स्लाइटली राहते, तर त्याला डिफरंट रिझन आहे. अदरवाईज कारण ते हलके असतात, मग हवेच्या प्रभावाने बिचाऱ्यावर इम्पॅक्ट होतात, त्याचं वजनच जास्त असतं. ओके, पण कोणतीही वस्तू फळावरून पडणारं, फळावरून तो झाडावरून पडणारं फळ पाहून घ्यायची, जिथे ते आहे त्या पोझिशनवरून जर सुटत असेल तर तो व्हर्टिकली डाऊनवर्ड्सच येईल, असा नाही इकडे वगैरे. किंवा आपण क्रिकेटच्या माणसाला इकडे जर समजा तेव्हा त्याची कॅच घ्यायला राहिलं तर आपल्याला काय भेटणार नाही, आपल्याला मूव व्हावंच लागेल, तो व्हर्टिकली डाऊनवर्ड्सच येईल. देन फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शोज एन ॲपल ट्री ऑन द अर्थ. तुम्हाला तुमच्या पुस्तकात पाहिल्यावर दिसेलच, अर्थवरचं ॲपलचा ट्री दाखवलेला आहे. ओके, देन द फोर्स ऑन एन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, तेव्हा त्याच्यावर जो ॲपलवर जो ॲक्ट होणारा फोर्स आहे तर तो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थकडे दाखवलेला आहे. ओके, दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. आणि मग तो अलॉंग द परपेंडिक्युलर आहे. ओके, परपेंडिक्युलर माहितच आहे, फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, तर एवढं लक्षात ठेवायचं. इथे कॉन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून दाखवायचा होता मेनली स्पेशली, पण त्याच्यावरच त्यानं काय केलेलं आहे, ॲपलचं घेतलेलं आहे, तर ती डायरेक्शन काय असते, तो परपेंडिक्युलर असते. ओके, इथे त्याने फक्त रिप्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो the force on an apple on the tree is towards the center of the earth, that is along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. The figure also shows the gravitational force between the earth and the moon. आणि मग अर्थ आणि मून मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स दाखवलेला आहे आणि तो पण परपेंडिक्युलर वरच आहे. Okay, so the distance in the figure are not according to the scales. या फिगरमध्ये डिस्टन्स राहणारच नाही स्केलनुसार, की त्या दोघांमधलं अंतर बस मोठं आहे आणि मग इथे ते दाखवलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं पृथ्वीवरचं ॲपलचं झाड चंद्राच्या खूप जवळ गेल्यासारखं आहे. तर हे जे डिस्टन्सेस दाखवलेले आहे, ऑल दीज आर द टेंटेटिव्ह अँड दे आर नॉट अकॉर्डिंग टू द स्केल. Newton thought that if the force of gravitation acts on apples on the tree at different heights from the surface of the earth. मग आता वेगवेगळ्या झाडांची उंची वेगवेगळी असते, मग त्यांच्या सगळ्या फळावर जर समजा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असेल, असा त्याला पुन्हा विचार आला, म्हणजे तो एकाच याच्यावर थांबत नाही. देन कॅन इट ऑल्सो ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट ॲट इवन ग्रेटर हाईट. मग त्याला असा विचार आला की झाडावरच्या फळावर ॲक्ट होत आहे, ओके, त्यांची हाईट वेगवेगळी असते, पण मग हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की याच्यापेक्षा जास्त जर हाईट असेल तर त्याच्यावर सुद्धा ॲक्ट होत असेल का, असं त्याला विचार आला. आणि मग काय तर मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ, लाईक फॉर एक्झाम्पल द मून, मग किंवा अर्थपासून खूप दूर की मून सारखा ऑब्जेक्ट आहे, याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असेल का, असं त्याला विचार आला. आणि मग त्याला ॲन्सर मिळालं, यस, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲक्टिंग ऑन द फार्दर ऑब्जेक्ट ऑल्सो, लाईक द मून अँड
can it acts on even a farther objects like the other planets and the sun. मग हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की जे फार्दर प्लॅनेट्स आहे आणि सनवर सुद्धा ऍक्ट होत असेल का याचं सुद्धा उत्तर या सुद्धा फक्त जेव्हा दोन ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकमेकावर ऍक्ट होत असेल तर कन्सिडरेशन येतं त्यांच्या मासचं. मग ज्याचं मास जास्त त्याच्याकडे ते त्याचा पुल जास्त राहील आणि मग याचं मास कमी असेल त्याच्या कम्पॅरेटिव्हली त्याचा तो फोर्स दिसणार नाही. ऍक्च्युली अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्यावर ऍक्ट होतो. ओके देन सो इट इज द ग्रॅव्हिटेशन. So I will stop here. Next time we will move on to force and motion. Till then, bye.